मायबाईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 13 दिवसीय 13 कोटी रामनाम जपानुष्ठान शिबिर श्री क्षेत्र साखर खेरडा दिनांक 28 एप्रिल ते 11 मे यामध्ये आज दिनांक 9 मे नामस्मरण दिन क्रमांक 12 चं हे दुसरं सत्र आपल्याला 10 ते दुपारी 12 पर्यंत नामस्मरण श्रींच्या चरण पादुकांजवळ बसून करायचं आहे. त्यासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपली नित्याची छोटी निरूपण सेवा सुरू करूया. सज्जनो, विषय आपला असा सुरू होता सकाळी की 16व्या शतकामध्ये प्रतिष्ठान म्हणजे पैठण नगरीमध्ये एक शांतीब्रह्म आपण पाहिलंय, या महाराष्ट्राने पाहिलंय. आणि थोरले महाराज नेहमी म्हणायचे की नाथांसारखा संत आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला हे आपल्या सगळ्यांचं फार मोठं भाग्य आहे. की गृहस्थाश्रमी राहून परमात्म क्षेत्रामध्ये एवढ्या उच्च पदाला पोचणारा, की गृहस्थाश्रमी महाराज म्हणाले एकदा की जसा संत असेल तसं त्याच्याकडे आपल्याला वागणूक मिळेल, व्यवस्था होईल म्हणाले. समर्थांकडे जर तुम्ही गेलात म्हणाले तर ते स्वतः संन्यासी आणि झोळी घेऊन ते म्हणतील चल माझ्याबरोबर दुपारी भिक्षेला, दोघे भिक्षा मागून आणून खाऊ. पण गृहस्थाश्रमी जर संत असेल तर त्याच्याकडे रोज पुरणाची पोळी आपण रोज आणवतोय. 11 दिवस झाले 11 पदार्थ इतक्या लोकांना. काय सत्ता आहे नाही खरंच. आणि जसं थोरले महाराज म्हणाले की गृहस्थाश्रमामध्ये राहून 36 वर्ष प्रत्यक्ष भगवंत 3 रूपाने नाथांकडे राहिले हो, नाही का. शेवटचे श्रीखंडाच्या रूपाने राहिले आणि अभिवचन देऊन गेले की नाथा मी तुमच्याकडे कायम राहील, माझ्या अस्तित्वाची कोण तुम्हाला नाथ षष्टीला दिसेल. ते आजही आपल्याला पाहायला मिळते. अगदी तसंच 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या 79 सालापर्यंत एक शांती ब्रह्म आपल्याला खेरड्यामध्ये पाहायला मिळाले. अगदी कुठेच मी अतिशयोक्ती करत नाही, कुठेच अतिशयोक्ती नाही. पण मी तुम्हाला म्हटलं ना, काही गोष्टी इथून नाही सांगतायत अशा शांती ब्रह्मत्वाच्या गोष्टी महाराजांच्या बाबतीमध्ये. शांती ब्रह्म म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळी झळ आपल्यासाठी सोसली होते. सकाळचा जो विषय होता महाराजांचा आपला सुरू, की काय लोक, काय समाज संतांशी वागत असतो. ज्ञानेश्वर माऊलींची समाज वयाच्या 18-19व्या वर्षापर्यंत माऊलींना लोकांनी काय वागणूक दिली, तरी हा महात्मा वयाच्या 21व्या वर्षी देह सोडून जाताना शेवटी म्हणतो की जे खळांची आणि जो जो वांछील ते लाहो, जे खळांची व्यंकटी सांडव. अशा प्रकारचं मागणं मागणारा, असं पसायदान मागणारा महात्मा ही महाराष्ट्राची खरी संपत्ती, नाही का. खेरडा नाम आपण म्हणतो ना, ज्या हीच की संपदा. आपली संपदा आपल्या महाराजांची तीच आहे. तीच संपदा आपल्याला लुटून घरी न्यायची. सज्जन, विषय असा सुरू होता की मी तो प्रसंग सांगितला आणि त्याच्यानंतर प्रदक्षिणा घालत असताना नंदूबाबांनी त्याच्या पुढचा प्रसंग जो चरित्रात लिहिला गेलेला नाहीये, की ते सकाळी म्हणजे नंदूबाबाच तिथे होते. तो जो मी तुम्हाला खामगावचा प्रसंग सकाळी सांगितला, त्याच्यात ते 2 सेवेकरी होते ज्यांना पोत्यावर रात्रभर झोपावं लागलं. त्यातले एक विनायकराव मामा आणि दुसरी नंदू मामा. सकाळी काकड आरती वगैरे झाली, आता आटोपून महाराज सोहळं बदलून निघायचे. तेवढ्यात ते जे यजमान होते, काय नाव त्यांचं, अच्छा श्रीराम, तर ते काय म्हणाले, महाराज झाली का तुमची काकड आरती वगैरे. म्हणजे हे उठून आले बेडरूम मधून वगैरे ब्रश करून, हा उपकारच म्हणायचा. तोपर्यंत महाराजांनी सकाळचं स्नान अमकं तमकं त्यांचे विधी
ते कधी कोणासाठी थांबले नाही, ते फक्त रामासाठीच थांबले होते आणि आताही रामासाठीच थांबलेले. तर ते यजमान आले, झाली का महाराज तुमची पूजा, अशा कमरेवर हात पांडुरंगासारखे करून? महाराज म्हणाले, हो झाली, बरं आता आम्ही निघतो. नाही म्हणाले, मग आमच्या घरच्या देवाची पूजा करता का म्हणाले. काय म्हणजे विचार करा शांतपणे. आता आपल्याला राग येतो की नाही? महाराज तुमची पूजा झाली तर आमच्या देवाची पूजा करता का म्हणे. महाराज हो म्हणाले, हो करतो बरं म्हणे. महाराजांचा जप राहिलेला होता म्हणून महाराजांनी नंदू मामाला सांगितलं, अरे सोळ नेस आणि त्यांच्या घरच्या देवांची पूजा कर, देवाला स्नान घालून गंध लाव आणि आरती ओवाळ. हे रोज पूजा करत नाहीत म्हणाले, तू कर आज त्यांच्या घरच्या देवाची पूजा. शांती ब्रह्माचं अजून किती किती म्हणून विलक्षण मी तुम्हाला सांगतो की महाराजांच्या समोर जिजीमायला काही काही व्यक्ती इतक्या काय समजता नको त्या भाषेमध्ये महाराजांच्या समोर जिजीमायला बोलल्या. महाराजांच्या चेहऱ्यावरची रेषा सुद्धा हल्ली नाही. जिजीमायेवर त्यांचं प्रेम नसेल का हो? जो जगावर प्रेम करतो, जे गुरु माऊली आहे, जे प्रेमाचा सागर आहे, जे दया सिंधू आहेत, पण देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, त्या मीचा जो शून्याकार झाला होता ना, मी नाहीच, मी आणि माझं, म्हणजे फार त्यांच्या आयुष्यात माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी मी आणि माझा हे शब्द व्याकरणापुरते वापरले की लोकांना कळवले माझी माळ आण बाबा म्हणून माझी माळ म्हणाले असतील, पण त्याच्याविषयी सुद्धा महत्व नाही. कारण कितीतरी लोकांना स्वतःच्या गळ्यातली माळ महाराजांनी दिली. आपण पहा बरं, नाही माझी माळ मी देत नाही कोणाला. केवढं निराभिमान. लोणारला महाराज इथे खिरड्याला होते, लोणारवरून एक पत्र आलं, महाराज आमच्या घरी कुटुंबातल्या 6 लोकांना अनुग्रह घ्यायचा आहे, या दिवशी तुम्ही या. या दिवशी तुम्ही या म्हणजे तुम्ही कधी येता का? आम्ही खिरड्याला येऊन अनुग्रह घेऊ? तुम्ही कोणती वेळ आम्हाला देता? तुम्ही आम्हाला अनुग्रह द्यायला याल का? आम्हाला घ्यायची इच्छा आहे, आम्ही खिरड्याला यावं का? आपण लोणारला आलास तर खूप छान. अशा प्रकारचं आमच्या घरातल्या 6 लोकांना अनुग्रह घ्यायचा आहे, महाराज या दिवशी लोणारला या. महाराज प्रत्येक आलेलं पत्र रामानंद महाराजांना दाखवायचे, मग वाचायचे आणि मग दुपारी भोजन प्रसाद झाल्यावर दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला जाता जाता सांगतो. मामांनी सांगितलंय, विनायकराव मामा, नंदू मामांनी, दुपारचं भोजन झाल्यानंतर श्री महाराज कधीही वामकुक्षी घेत नसत. वामकुक्षीचा अर्थ जेवण झाल्याबरोबर येणारी पहिली फक्त 15 मिनिटाची डाव्या कुशीवर येणारी जी झोप असते त्याला वामकुक्षी म्हणतात. आपले जेवण झाल्यानंतर सुद्धा 2.5-3 तास झोप होते आणि त्याला आपण वामकुक्षी म्हणतो. महाराज वामकुक्षी सुद्धा कधी घेत नसत. लगेच भोजन प्रसाद झालं की सोळं सोडायचं, लगेच धोतर नेसायचं आणि त्यांच्या नित्याच्या जागेवर जाऊन आलेली सगळी पत्र महाराजांना दाखवून ती वाचन करायची आणि त्या प्रत्येक पत्राला उत्तर द्यायचं. तसं या लोणारच्या सद्भक्ताला महाराजांनी पत्र लिहिलं. आपण लिहिल्याप्रमाणे त्याच्या 2 दिवस आधी मी मेहकरला रामकार्यासाठी येत आहे, ते आठवून संध्याकाळी मुक्कामी आपल्याकडे येतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्या सांगण्याप्रमाणे अनुग्रह होईल. एक एक पत्र जरी वाचलं, एका पत्रातलं एक एक वाक्य जरी वाचलं सज्जन, खरंच वाटतं की कसं लिहिलं असेल या महात्म्याने, काय याचा अंतःकरण असेल. नाम ते म्हणाले ना, किती वेळा विनायकराव बाबा म्हणाले आम्हाला राग यायचा हो, आम्ही चिडचिड करायचो महाराजांसमोर. मागे नागपूरहून महाराज निघाले, 10-15 दिवसाचा काहीतरी दौरा होता मला वाटतं, तो नागपूरचा दौरा आटोपला, दुपारचा भोजन प्रसाद झाला आणि आता 2:30-3 वाजता भोजन प्रसाद झाल्यावर महाराज म्हणले विनायकराव मामांना की अरे ते आपलं रामाची पेटी भरा आणि चला आपल्याला निघायचं. आता रामाची सगळी उपकरणं, राम ते संपुष्ट करणं, हे करणं, ते करून सगळी बॅग भरून महाराजांचे कपडे आपले हे ते सगळं महाराजांची वळकटी सगळी करून गाडीमध्ये ठेवली. सगळ्यांचा नमस्कार झाला. आता महाराज गाडीत बसायचे, तोपर्यंत विनायकराव मामा त्या डाव्या स्टेरिंगवर जाऊन बसले. तेवढ्यात नमस्कार करता करता शेवटची व्यक्ती त्या मला वाटतं खापरेंच्याकडे का मित्रांच्याकडे मला माहित नाही तेवढं, पण या 2 घरापैकी कुठेतरी शेवटची व्यक्ती म्हणजे महाराज मला अनुग्रह देता का? मला अनुग्रह घ्यायचा.
महाराज म्हणले हो. विनायकराव मामाला विनायकराव मामा म्हणले आता हे सगळं महाराज हे केलं नाही. अरे उद्या देऊत ना, उद्या सांगा. विनायकराव मामाला म्हणले, विनायकराव मामा म्हणले उद्या या म्हणा. ते जाऊन महाराजांना भेटले. महाराज म्हणले आताच देतो. विनायकराव मामा म्हणले महाराज आता उद्या दिलं तर काय फरक पडतो. ते म्हणले आजच तो नामाला लागेल ना, उद्याचा भरोसा आहे का तुला. युधिष्ठिरासारखा म्हणाले. युधिष्ठिराला विचारलं होतं तुला उद्या कर्ज फेडतो म्हणाले. एवढं नाम देण्याची या महात्म्याची होती की याला आज याचा हात मला रामाच्या थोरले महाराज म्हणाले त्याप्रमाणे त्यांनी केलं. तेच कार्य पूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी केलं. सज्जन महाराज पत्राला उत्तर दिल्याप्रमाणे मेहकरला गेले. तिथे काय रामकार्याचं कार्य केलं. आणि त्या दिवशी मला वाटतं भाऊ म्हणाले की काय म्हणून महाराज काहीतरी कारणामुळे त्यांचा मुक्काम झाला. त्या दिवशी लोणारला मुक्कामी जाण्याच्या ऐवजी महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः बसनी लोणारला गेले. ज्यांना अनुग्रह द्यायचा त्यांना त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घराच्या पायऱ्या चढून त्या मुख्य दारात गेले. घरातले यजमान ओसरीवर म्हणतात, काय महाराज आम्ही तुमची कालच वाट पाहिली. माणूस तुम्हाला बस स्टँडवर आणायला आला होता, तुम्ही आलेच नाही काल. सद्गुरु अनुग्रह द्यायला आलाय. त्याच्यावर महाराजांचं उत्तर शांतपणे, रामकार्यामुळे मला काल येता आलं नाही बरं, काल मला जमलं नाही यायला, म्हणून आज पहाटे रामाची काकड आरती वगैरे आठवून आता आलो. आता आपण रामाचा अभिषेक, रामाचं नैवेद्य, अनुग्रह वगैरे करून घेऊ. काय शांती ब्रह्म आहे मला सांगा. याच्यापेक्षा असा महात्मा सापडेल का हो कुठे. आणि ज्याच्याकडे प्रचंड विद्वत्ता आहे. विद्वत्ता आणि अहंकार एकमेकाच्या हातात हात घालून चालत असतात नेहमी. हा आपण जगामध्ये पाहिलेला नित्याचा अनुभव आहे आपला. त्याच्याही पुढे काही विद्वत्ता नसली तरी अहंकार त्याच्यापेक्षा जास्त असतो माझ्यासारख्यात, नाही का. पण हे संतत्व, विद्वत्ता आणि संतत्व हे एका ठिकाणी पाहायला मिळणं जे आपल्याला लाभलं नसेल. आणि अनुग्रह म्हणजे काय. कालपर्यंत आपण नाम घेतच होतो, पण आज अनुग्रहाचा जो संस्कार आहे ना सज्जन, तो विधी फार मस्त असतो. आपल्याला पटकन आवडेल म्हणून एक गोष्ट जाता आता सांगतो की प्रत्येकाच्या लग्नाची एक कथा असते बघा. प्रत्येकाला तुम्ही एकदा मित्र असेल तर आपण अरे माझं लग्न कसं जमलं वगैरे असतं नाही, तशा प्रत्येकाच्या अनुग्रहाची एक सुंदर कथा असते. सुंदर कथा असते. महाराज म्हणाले ना, कालपर्यंत तू नाम घेत होता, पण अनुग्रहानंतर नाम घेणं आणि अनुग्रहाच्या पूर्वी नाम घेणं म्हणजे, अनुग्रहापूर्वी नाम घेत राहणं आणि प्रपंच करणं म्हणजे महाराजांचा हात आपण धरून चालणं. आणि अनुग्रह घेतल्यानंतर महाराज आपलं मनगट धरतात की जे कधीच सुटणार नाही. जत्रेमध्ये लहान लेकराला आई जेव्हा हात धरते, पूर्ण लक्ष त्या आईचं त्या हाताकडे त्या लेकराकडे असतं शेवटपर्यंत. हे सुटू नये, ती सुटू देत नाही. महाराज म्हणाले, जगात तुला सगळ्यांनी सोडलं तरी मी सोडणार नाही. परवा आपण ते महाराजांचं उदाहरण पाहिलं. अनुग्रहाचा विधी, त्या विधीची आवश्यकता, हा संस्कार छोटा एक 10 मिनिटाचा संस्कार असेल, तो विधी असेल अनुग्रहाचा. काय असतं कदाचित मी मागे तुम्हाला सांगितलं असेल.